काय ग, एवढी का दचकलीस? ओळखलं नाहीस मला? मी अंजली. मी पण अंजली. अंजली नाही आहेस तू. तू पद्मजा आहेस. तुझं वागणं, बोलणं, दिसणं सगळं पद्मजासारखंच. पद्मजा. अहो अगं बाई, गेलोय की काय बिना डब्याचे? काय साम्य आहे आपल्यात? काहीच नाही. मग श्रीकांत मला पद्मजा का समजतात? इतके वर्ष लग्न जमत नव्हतं माझं, पण शेवटी श्रीकांतनी लग्न केलं. काय अवस्था झाली यांची. त्यांचा हा वाढता राग, घरच्यांना न ओळखणं, कधी संपणार आहे सगळं? गुड मॉर्निंग. आजपासून भेटती नाही. काय? हा म्हणजे ही सवय मोडायची आता. आता जोपर्यंत ब्रश करत नाही तोपर्यंत नाही चहा. हे कधी ठरलं? आज ठरलं. असं कसं? जा ब्रश कर. जा ब्रश कर. जा. सुहास, आज सगळं नॉर्मल आहे. म्हणजे श्रीकांत एकदम नॉर्मल आहे. आम्ही संध्याकाळी फिरायलाही गेलो होतो काल. फक्त कधी काय होईल याची सतत धाकधूक लागते. माझं पद्मजा होणं त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल, पण ते घरच्यांनाच ओळखणार नाही हे कधीच वाटलं नव्हतं. आता पुढे काय काय होणार आहे याचीच भीती वाटते. अहो मला करू द्या माझे करायचे ते. तू अशी नाही ऐकणार. चल चल आई, चल आई. सून आहे ना ही तुझी? हा अगं सासू म्हणजे सुनेची दुसरी आई असती. ए कोण आहेस तू आणि इथे काय काम आहे तुझं? मंजुळा म्हणतात मला, आणि हिची मैत्रीण आहे मी. आणि हिच्यासारख्या ज्या ज्या बायांना त्रास होतो ना त्या समद्यांची मैत्रीण आहे मी. हे असले कसले नमुने भरून ठेवलेस तू या घरात? हा ही मैत्रीण आहे ना तुझी? हिचं बोलणं बघ हिचं. हे बाया, कसं आहे ना, आपल्याला मोठा आवाज चालत नाही. कारण जर मी मोठ्या आवाजात बोलले ना तर तू कोणाच्या बी कानात बोलायच्या लायकीची बी राहायची नाही. तिघींनी बी आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसायचं. काय ना, मैत्रिणीशी जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. निघा. हो. कोण आहेस तू? कसली झकास आहेस ग? अगं आहेच म्या झकास, आणि तू बी आहेस. फक्त स्वतःला ओळखायचं बाकी आहे ग तुला. कसं आहे ना अंजली, आपली चूक नसल तर कधीच कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. पण जिथे आपण चुकतो ना ग तिथे लगेच माफी बी मागायची. समजलं? कसं जगायचं? झकास. आणि तुम्ही बी, म्या मंजुळा, म्या फक्त झकास जगते. आणि तुम्ही कसं जगायचं? झकास. अगं बाई गिरिजा, तुला ना मदतीसाठी बोलवलंय आम्ही इथं, आणि तूच आपली तमाशा बघत बसल्यासारखी बघत राहिलीस. मुळात ही वेळ ना बोलण्याची नाहीच आहे, काहीतरी करण्याची आहे. असं आपण रोजच म्हणत असतो ग, पण होतं काय? आपण काय करायला जावं तर ती लंगडी घोडी आपल्या पुढं. आता बोलायचं नाही, आता फक्त ऍक्शन. म्हणजे काय करायचं? डायरी 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 डायरी